मोबाईलच आणले नाही. बंदोबस्त दिसायला नुसता मोटर कुठं आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामध्ये तब्बल 466 मतदार हे मतदान करणार आहेत आणि या निवडणूक रिंगणामध्ये प्रमुख 3 उमेदवार आहेत आणि या 3 उमेदवारांचं भविष्य आज या मतपेट्यामध्ये बंद होणार आहे. आज सकाळपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर ठेवलेला आहे. एकंदरीतच परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघासाठी सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. महायुतीकडून ही जागा शिवसेनेला सुटली. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीकडून देखील ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटली आणि त्यांच्याकडून देखील डॉक्टर विवेक नावंदर हे उच्च विद्याभूषित उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये उभे केले. यामध्येच पुन्हा महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने जो आहे तो उमेदवारी अर्ज भरला. सुशील देशमुख यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि तिरंगी लढत सुरू झाली. तिरंगी लढतीमुळे जे आहे ते मतदारांचा चांगलाच भाव वधारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. डोर टू डोर जाऊन या तीनही उमेदवारांनी मागच्या काळामध्ये प्रचार केलेला आहे. तिघांनीही पहिल्या पसंतीची मतं कशी आपल्याला मिळतील यासाठी जोरदार प्रयत्न केलेले आहेत. महायुतीकडून जे आहे ते प्रचंड लॉबिंग करण्यात आलं. तीनही पक्षाची मतं एका जागी कशी राहतील यासाठी प्रयत्न करण्यात आले. मंत्री उदय सामंत यांनी तब्बल 2 वेळेस परभणी जिल्ह्यामध्ये दौरा केला, हिंगोली जिल्ह्यात दौरा केला. सर्व आमदारांना सोबत घेऊन कसं महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल यासाठी लक्ष दिलं. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील कंबर कसली आणि डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासाठी जे आहे ते मतदान वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार आहेत सुशील देशमुख यांचे वडील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख हे आहेत. त्यांनी देखील परभणी हिंगोली या विधान परिषद मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे त्यांच्याकडेही या मतदारसंघाचा तगडा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरच माजी आमदार सुरेश देशमुख यांनी आपल्या मुलासाठी या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांशी चांगला संपर्क साधला आणि त्यांना जी आहे ती पहिल्या पसंतीची मतं आपल्या मुलाला कशी मिळतील या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. तीनही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार करून आपलं कसं पारडं जड होईल या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. आता जे आहे ते आज मतदान संपन्न होत आहे. आज त्याचं मतदान जे आहे ते मतपेटीमध्ये बंद होईल. कोण्या उमेदवाराचा विजय होईल हे मात्र पुढे कळेलच. पण सध्या तरी मात्र या तिन्ही उमेदवारांनी जीवाचं रान केलेलं आहे आणि आपला विजय कसा निश्चित होईल यासाठी प्रयत्न केले आहेत. आज दिवसभर मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान संपन्न होणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 4 ठिकाणी हे मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान संपन्न होणार आहे. आज सकाळी 8 वाजता जरी मतदान सुरू झालं असलं तरी पण अद्यापही मतदार मात्र या मतदान केंद्राकडे फिरकलेले दिसत नाहीत. कारण एवढ्या सकाळी हे मतदार येतील म्हणून असं वाटत नाही. जसं जसं वेळ जाईल तसं दुपारपर्यंत हे मतदार मतदानासाठी मतदान केंद्राकडे येऊ शकतात. मतदान होईपर्यंत जे आहे ते त्या मतदारांना वळविण्याचा प्रयत्न या तीनही उमेदवाराकडून केला जात आहे आणि त्या पद्धतीने तशी लॉबिंग देखील केली जात आहे. त्यामुळे आज दिवसभर काय घडामोडी घडतील हे आपल्याला पाहावं लागेल. काल रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की या मतदान प्रक्रियेमध्ये जे आहे ते स्पाय कॅमेरे असतील किंवा डिजिटल जे उपकरण आहेत त्याचा वापर होऊ शकतो आणि मतदान प्रक्रियेचं जे आहे ते चित्रीकरण होऊ शकतं याची अशी देखील तक्रार त्यांनी केली. आणि त्यानंतर मात्र जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आला आणि प्रत्येक मतदाराची कसून तपासणी करूनच त्याला मतदानासाठी पाठवण्याचा निर्णय जे आहे ते जिल्हा प्रशासनाने घेतल्याचं दिसतंय. एकंदरीतच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या प्रचाराच्या काळामध्ये मात्र तीनही उमेदवारांनी आपली जीवाची बाजी लावली आहे. आता त्यांचं मतदान संपन्न होईल. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जे आहे ते मतदान प्रक्रिया संपन्न होईल आणि या तिघांचं भविष्य जे आहे ते या मतपेटीमध्ये बंद होईल. पण एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये मात्र चुरस होताना दिसत आहे. त्यातच कालच जे आहे ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार संजय जाधव आहेत यांनी थेट बंडखोरी करण्याचं केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याचा देखील प्रभाव जो आहे तो या निवडणुकीवर पडताना दिसत आहे. कारण खासदार संजय जाधव यांचे देखील जी मतं आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची
ती मतं देखील महायुतीकडे जातात का महाविकास आघाडीकडे राहतात हे मात्र पाहावं लागणार आहे. कारण संजय जाधव यांनी जरी बंड केला असला तरी त्यांचा जो मानणारा वर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे तो कुणीकडे जाईल हे मात्र या मतदानानंतर आपल्याला स्पष्ट दिसून येईल. जर खासदार संजय जाधव यांचा मतदार जर महायुतीकडे वळला तर मात्र महाविकास आघाडीला प्रचंड मोठा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येईल. पण जर हा मतदार महाविकास आघाडीकडे जर राहिला तर मात्र महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते त्यांची सुरक्षितता कायम राहील असं दिसतंय. त्यांचा देखील प्रभाव या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर पडत असताना दिसत आहे. एकंदरीतच आता या 4 वाजेपर्यंत जी मतदान संपन्न होईल आणि त्यानंतर मात्र निवडणुकीच्या निकालाकडे सर्वच लक्ष देतील. पण या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा सामना पाहायला मिळाला. आत्तापर्यंत खरी शिवसेना कोणाची हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा परभणीच्या मतदारांनी जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. पण आता या निवडणुकीमध्ये हे जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, कोणाच्या बाजूने कौल देतील हे मात्र आता पाहावं लागणार आहे. नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.